नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे, कारण महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी-आर आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा जो जी-आर आहे, महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांच्या मार्फत जारी करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये सरळ स्पष्ट असा आदेश दिलेला आहे की शिक्षक भरतीसाठी आता नवीन जागा वाढणार आहे. कशा जागा वाढणार आहेत, कोणत्या प्रकारच्या जागा वाढणार आहेत, या संदर्भातील हा जो जी-आर आहे खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. त्या जी-आर विषयी माहिती घेऊया. अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे, मुद्दे पॉइंट वाईज माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाहीये आणि तुम्हाला देखील याची अपडेट मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो जी-आर आलेला आहे त्याचा काय विषय काय आहे की बघा, इथे सांगितलेलं आहे की पवित्र म्हणजेच काय, पवित्रचा फुल फॉर्म बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला पण जातो बरं का. मागे टेट सारख्या परीक्षेमध्ये देखील सरळ अशा या प्रश्नाचा देखील फुल फॉर्म विचारलेला आहे. पवित्र म्हणजे काय की पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट, असा त्याचा फुल फॉर्म आहे. याद्वारे संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील ज्या काही विजा-भज प्रवर्गाच्या काय खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक तसेच ऊसतोड कामगारांची जी काही मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी ज्या आश्रमशाळा आहेत, त्यांच्या ज्या काही विद्यानिकेतन असतात, शाळा असतील, त्यांतील शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टल मधून हे शिक्षक भरले जावे, अशा प्रकारची एक आनंदाची बातमी त्यामध्ये देण्यात येत आहे मित्रांनो. तर बघा ना, अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की पवित्र पोर्टलच्या मार्फत ही भरती आता केली जाणार आहे. तर अशा संदर्भातील हा जो काय आहे व्हिडिओ आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घ्या या जी-आर मधील काही महत्वपूर्ण माहिती आहे. तर इथे सरळ आदेश देण्यात आलेले आहे की प्रादेशिक उपसंचालक जे आहेत त्यांना हे प्रती करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये बघा, विषयातील प्रकरणी शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या धर्तीवर बघा, विजा भज प्रवर्गाच्या खाजगी आश्रमशाळेतील तसेच विद्यानिकेतन विजा भज आश्रमशाळामधील जी काही शिक्षक निवडीची प्रक्रिया आहे ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जावी, अशा संदर्भात ही माहिती सांगणारा जी-आर आहे. यामध्ये सोनाली मुळे संचालक आहेत. तुम्हाला वाचायचं असेल तर हा जी-आर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये देखील मी देणार आहे मित्रांनो. या फॉर्मॅटमध्ये माहिती गोळा करून घेतली जाणार आहे, त्याचा फॉर्मॅट देखील दिलेला आहे. आता इथे बघा तुम्ही मित्रांनो, इथे पवित्रचा फुल फॉर्म आहे. पवित्र ही काय एक संगणकीय प्रणाली आहे. या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून काय करायचंय, जी काय विजा भज म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ह्या जो कॅटेगरी आहे त्याच्या अनुदानित संस्था आहेत है ना, प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा आहेत, ऊसतोड कामगारांसाठी जे काही मुला मुलींच्या निवासी आश्रमशाळा आहेत, इथे शिक्षक भरतीची जी प्रक्रिया होती ती पवित्र पोर्टल मार्फत होत नव्हती. पण आता हा जो जी-आर आलेला आहे, या जी-आर मुळे काय होणार आहे की ही प्रक्रिया देखील आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होणार आहे, असं इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेलं आहे की नाही. आता बघा या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये काय महत्वाचं पाऊल उचलण्यात येणार आहे, ही कार्यपद्धती कशी असणार आहे. तर इथे पहिला मुद्दा जो दिलेला आहे की ही कार्यपद्धती कशी असणार आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, शिक्षण सेवक भरतीची कार्यपद्धती पहा. सरळचा देखील फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारला जातो. सरळ काय, सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड अचिव्हमेंट इन लर्निंग बाय स्टुडंट, असं त्याचा फुल फॉर्म. मग ही एक संगणकीय प्रणाली आहे. या नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे राज्यातील सर्व विजा भज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक ज्या काही शाळा आहेत, ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींच्या ज्या काही निवासी आश्रमशाळा आहेत, त्यामध्ये आश्रमशाळांची जी संच मान्यता आहे ती करण्यात येईल. पहा, आता संच मान्यतेमध्ये कोणती मुलं घ्यायची, फक्त सरळ आयडी त्यांचा तयार झालेला आहे. तुम्ही जर शाळेबद्दल माहिती असेल तुम्हाला, तर शाळेत ऍडमिशन ज्या मुलांची झालेली त्यांचा सरळ आयडी जनरेट केला जातो आणि त्या आयडी साठी त्यांचं आधार कार्ड, त्यांची जी काही डॉक्युमेंटेशन प्रोसेस असते ती सगळी शाळेत जमा झालेली असते. म्हणजे खात्रीपूर्वक तो विद्यार्थी आहे. डमी विद्यार्थी कोणता सरळ आयडीवर येऊ शकत नाही. खात्रीपूर्वक जे विद्यार्थी आहे, शाळेत येतो शिकतो, त्याची आयडी जनरेट झालेली आहे, अशीच मुलं शाळेचे विद्यार्थी असतील. मग अशा ज्या काही शाळा सांगितलेल्या आहेत तिथे विजा भज प्रवर्गाचे सर्व जे विद्यार्थी यांची संच मान्यता सरळच्या नोंदणीकृत डाटानुसार होणार आहे, ज्यांच्या आयडी जनरेट. मग इथे काय एक नुकसान काय होऊ शकते की एखादा मुलगा आहे, त्याचं काहीतरी टेम्पररी प्रॉब्लेम आहे की त्याचं सरळ आयडी तयार होण्यामागे आधार कार्ड अपडेट नसेल, तर तो मुलगा असून देखील त्याचं सरळ आयडी जनरेट नसेल झाला, तर एखादी जागा कमी आली तर अशा अनेक विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट देखील होऊ शकते, जे अस्तित्वात आहेत परंतु त्याची आयडी जनरेट नाही झालेली. अशा मुलांच्या आयडी देखील जनरेट करण्याच्या सूचना शाळांना दिलेल्या आहेत मित्रांनो. मग अशा प्रकारे त्या मुलांची काय केली जाईल, माहिती घेतली जाईल आणि त्यांची माहिती घेऊन त्याच्यानुसार ही जी भरती आहे त्यामध्ये शिक्षकांच्या पद निश्चित केल्या जातील की बा आता मग विद्यार्थ्यांची एवढी संच मान्यतेनुसार संख्या निर्माण झालेली, मग ती विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन
त्यासाठी लागणारे जे काही आवश्यक शिक्षकांची पदं असतील तेवढे पदं निर्माण केले जातील आणि त्यानुसार ही शिक्षक भरतीची प्रक्रिया केली जाईल. शिक्षण सेवकाच्या नियुक्तीचा कालावधी पहा, यामध्ये काय सांगितलेला आहे तर याचा जो कालावधी आहे तो कशासाठी सांगितलेला आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, ऊसतोड कामगारांचे जे काही मुलं मुली आहेत यांचा सेवकांचा कालावधी जो आहे शालेय क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन 27/2/2003 ते 13/10/2002 शासन निर्णयातील तरतुदीनुसार 3 वर्षाचा राहील. म्हणजे शिक्षण सेवक त्यांचं 3 वर्ष राहील आणि त्याच्यानंतर मग त्यांना रेग्युलर शिक्षक म्हणून मान्यता मिळणार आहे. त्यांचं नियुक्तीचं माध्यम कोणतं असणार आहे तर नियुक्तीचं माध्यम बघा, आवश्यक असलेल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवारांनी ज्या माध्यमासाठी अर्ज केला आहे त्या माध्यमासाठी त्या पदावर नियुक्ती. समजा तुमचं मराठी माध्यम आहे तर मग तुम्हाला त्या मराठी माध्यमाच्याच शाळेमध्ये नियुक्ती मिळणार आहे. शिक्षण सेवकाची वयोमर्यादा काय तर ओपनसाठी 38 आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 43 आहे. हे तर तुम्हाला माहीतच असेल. तसंच पुढे काय, शिक्षण सेवक भरती पवित्र पोर्टलद्वारे न करणारे ज्या काही शाळा संस्था असतील तर अशा संबंधित रिक्त पदांचे वेतनेतर अनुदान त्यांना अनुदान भेटणार नाही. म्हणजे ज्या शाळांनी पवित्र पोर्टलला डावलून केले शिक्षक भरती केली असेल तर त्यांना पुढे अनुदान भेटणार नाही, असे कडक नियम दिलेले आहेत मित्रांनो. ज्या अल्पसंख्याक संस्था आहेत त्यांच्याद्वारे संचालित आश्रमशाळा शिक्षण सेवक भरती आणि अनुकंपा तत्वावर जे काही शिक्षण सेवक भरती पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही. म्हणजे अल्पसंख्याक शाळा यांची भरती पोर्टल मार्फत होणार नाही. अनुकंपांची भरती देखील पोर्टलच्या माध्यमातून होणार नाही. तसेच जे काही विजय NT आहे ना, विजाभज प्रवर्गाचे जे कॅन्डिडेट आहेत यांच्या कामगार मुला मुलींच्या ज्या काही निवासी आश्रमशाळा आहेत ना तर यासाठी पवित्र म्हणजे काय, पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट ही संगणकीय प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने संचालक इतर मागास बहुजन कल्याण जे काही विभाग आहेत पुणे हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत आणि त्यासाठी इतर कार्यवाही देखील करणार आहेत. पाहता 9 नंबरचा मुद्दा काय याच्यामध्ये की जे काही मुलं मुली आहेत त्यांची जी आश्रमशाळा आहे त्यासाठी पवित्र पोर्टलच्या मार्फत काय शिक्षक प्रणाली आहे ना तर त्यामध्ये जी निवड करण्याची जी कार्य पद्धती आहेत त्या सूचना आहेत ते पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे असं इथे स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत शिक्षक निवडीसाठी जे काही पवित्र पोर्टल संगणकीय प्रणाली आहे त्यावेळी जे काही वेळोवेळी नियम बदल अपडेट वगैरे देतील तर त्या अपडेटनुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे. ते जे काही बदल असतील ते या भरतीमधील विजाभजाच्या शाळा संस्थांना देखील लागू राहतील. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा तुम्ही, ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. सुनील तुंबारे सहसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या डिजिटल सिग्नेचरद्वारे हा जो GR आहे याची प्रत राज्यातील सर्व जे काही मंत्रालय आहेत त्यांना देण्यात आलेली आहे आणि हा GR या ठिकाणी तुमच्या समोर मी एक्सप्लेन केलेला आहे. आशा आहे तुम्हाला या GR मधील इम्पॉर्टंट अपडेट कळली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा. याचा फायदा काय की अनुसूचित जाती जमातीच्या ज्या काही खाजगी संस्था होत्या अनुदानित विना अनुदानित आहे ना किंवा इतरही होत्या माध्यमिक वगैरे आहे ना, अनुदानित प्राथमिक माध्यमिक ऊसतोड मुलांचे जे काही आश्रमशाळा आहेत तिथे देखील आता शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमध्ये मार्फत होणार असल्यामुळे नवीन जागा वाढणार आहेत आणि शिक्षक होणाऱ्या माझ्या सर्व अभिभावक मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग टिल टू द एंड.